पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो कधीपासून यायचं म्हणत होतो पण योगच जुळून येत नव्हता। म्हणून झालेली रंगपंचमी साजरी करायला आलात ना आता? खरं सांगू का, रंगपंचमी होळीच्या 5व्या दिवशी असते। हो पण इथे बोलतात इथे होळीच्या दुसऱ्याच दिवशी रंगपंचमी। काही हरकत नाही, आपण आता करू साजरी रंगपंचमी। तसंही तुम्ही आलात म्हणजे तुमच्या लेकीसाठी दिवाळी चालली नाही का? म्हणून तर तुम्ही आल्यावर फटाके उडले ना, फट 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 फट। अगं अंकू, रागवायचं काय त्यात, हो की नाही? हो खरं सांगू का, इथे माऊचं पिल्लू आणायची गरज काय? हा, या घरात तुझंच पिल्लू आण बरं का, आम्हाला तेच कारण हवंय। पण ही आणि जावई बापू मनावरच घेत नाहीत। मम्मी तू प्लीज आता सासूबाईंसारखं बोलू नकोस ग। ए मी आई म्हणूनच बोलते। हा मी सुद्धा आई म्हणूनच बोलते। चला हट्टी येती। चला म्हणजे तुम्हाला हे मान्य आहे ना, तुमची लय खट्टी आहे म्हणून? नाही नाही, समजूतदार पण आहे ती, समजूतदार पण आहे। आता उद्या सण आहे ना, मग अशी गाल फुगवून नाही बसायची, हो की नाही? उद्या अशी रंगपंचमी साजरी करूया ना, असा तोंडाला रंग फासूया की चेहरा बघितला की आपला चेहरा आपल्याला ओळखता नाही आला पाहिजे, हो की नाही ग? नाही 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 नाही, बापरे, तुमच्याकडे असा चेहऱ्याला रंग फास म्हणजे चेहऱ्याला रंग लावतात का पूर्ण? हो। नाही 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 नाही, मला हे अजिबात आवडत नाही। हा नाही, म्हणजे आपले रीत म्हणून आपला एक टिक्का लावायचा असतो, म्हणजे आमच्याकडे तरी असंच करतात बुवा, ह्याचं संपूर्ण चेहऱ्याला रंग लावून असा नाही 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 नाही, मला आवडत नाही हा अजिबात। हा बरं झालं का आता हे? हो झाले झाले, एवढं ठेवून देते, मग नंतर करूया आपण पुढचं। फक्त छोटासा टिक्का लावायचा, हळदी कुंकू आहे का ते? मम्मी ज्यांनी सांगितलं ना त्यांना नाही आवडत रंग लावलेलं, त्यांच्या चेहऱ्याला रंग लावला ना तर त्या चिडतात। मग तर मी मुद्दाम त्यांना रंग लावणार। अहो हे रंग लावणं आणि पुरणपोळ्या हे तर नेहमीच झालोय रंगपंचमी म्हटलं की। पण खरा रंग चढण्यासाठी तुमच्याकडे काय आहे की नाही? नाही हो, आम्ही एकदम अशी साधेपणाने रंगपंचमी करतो। बरं आमची रंगपंचमी खरं तर झाली आहे, त्यामुळे आपल्याला बाहेर सोसायटीच्या आवारात खेळताच येणार नाही, लगेच सोसायटीवाले कंप्लेंट करतील ना। आम्ही आपल्या घरीच थोडासा असा सुका रंग एकमेकांना लावायचा आणि मग मस्त पुरणपोळी खायची। अहो हे सगळं सुक सुक होईल हो। हा असं कसं, पुरणपोळी बरोबर असं तूप दूध आणि नंतर थंडाई असं सगळं ओलं असतं ना। थंडाई त्याच्यात काय मजा नाही। रंगपंचमी रंगवायची असेल ना तर हे गरजेचं आहे। हे काय हो? औषध आहे जावाई बापू। अरे बापरे, रोनी जा पाणी घेऊन ये, त्यांना औषधाच्या गोळ्या घ्यायच्या। ओ याही तसं नव्हे, हे नेहमीचं औषध नाहीये, खास रंगपंचमीला घ्यायचं औषध आहे। ह्या गोळ्या थंडाईमध्ये टाकल्या की नुसतं स्वर्ग सुख। आता कसं समजावूया ना, आपण कंगवा घेतो आणि डोक्यावरनं फिरवतो, कशाला? बाबा तुम्ही अजूनही कंगवा फिरवता? नाही जाऊया बाबू, तुम्हाला नाही कळलं। नाही तुम्हीच मला सांगा, तुम्ही कंगवा घेऊन डोक्यावरनं फिरवता ते कशाला फिरवता? असं काय करताय, तुमची आणि माझी अवस्था सेमच नाहीये का? ते पण खरंच आहे। बर रॉनी मला सांग, आपण कंगवा का फिरवतो असं डोक्यावरनं? केस विंचरायला। हा कंगवा घेतला आणि आपण असे 2 भाग करतो ना। भांग बोलायचं नाही, औषधाचं नाव घ्यायचं नाही, फक्त औषधाची मजा घ्यायची। आई शपथ काका, कसलं भारी औषध आहे तुमचं। अहो याने रंग नाही नशा चढणार उद्या। तू गप रे, हे तुझ्यासाठी नाहीये, तू लांब राहा। अहो व्याही, आपल्या बायकांना कळलं ना तर वाट लागेल आपली। त्यांना काही नाही कळणार।
आणि मी आहे ना, माझी दरवर्षीची सवय आहे, पण माझ्या बायकोला अजून काही कळलेलं नाहीये. मस्तपैकी उद्या आपण त्या गोळ्या घ्यायच्या, थंडाईमध्ये टाकायच्या आणि मग अरे किनमारी पिचकारी. अहो अहो गाताय कशाला? झोपायचं नाहीये का? काय भांग वगैरे प्यायलेत की काय? हो चाललो झोपायला चाललो. आयटम आहे तुझा सासरा. हवा ॲटम काय ॲटम, मला सांगा आपण खरंच यांच्या भरोश्यावर हे औषध घ्यायचं का? औषध थंडाई प्यायची, तेवढा विश्वास ठेवू ना आपण त्यांच्यावर. अरे किनमारी. सुनबाई इथे काय करतेस? काय करतेस म्हणजे काय? पुरणपोळ्या करायच्या होत्या ना. हो बाई, म्हणून तू इतक्या लवकर उठलीस होय आणि अशी छान तयार होऊन आलीस का? वा वा वा, बरोबर आहे, मम्मी पप्पा आलेत ना. मग सासूबाई तुम्ही असं म्हणताय जसं की मी कधीच लवकर उठत नाही. मला आज तुझ्याशी अजिबात वाद घालायचा नाहीये. काय मम्मी कुठे तुझी मम्मी? काय ग हे? बघा मम्मी, ग हे काय? पुरणपोळ्या झाल्या सुद्धा? तुम्ही इथे काय करताय? म्हणजे मला म्हणायचे तुम्ही कशाला इथे स्वयंपाकघरात आला? जा आराम करा, निवांत बसा. ओ काल रात्री पण मी मदत केली ना तुम्हाला. हॅपी होळी महिला मंडळ. कुठे कुठे थंडाई कुठे? हे काय? अरे वा मस्त. अहो जावई बापू, रंग आणलेत का? रंग आणलेत ना टेरेसवर सगळं ठेवलंय, फक्त थंडाई नव्हती, आता बस हीच न्यायची आहे. हो हो, हे रंग संकेताच्या मम्मीच्या हाती लागले नाहीत तर मी नेऊन देते तुला, मी नेऊन देते. अरे बापरे, यात तर गोळ्या टाकायच्या आहेत. तिथे उत्साही सासरे बुवांनी जर गोळ्या काढून ठेवल्या असतील आणि आईने जर ते बघितलं तर रंग खेळायच्या आधीच बेरंग होईल. असू दे ना, ऐक असू दे ना, ऐक ना माझं. अगं मी करतो ना, बघा हेवी असेल ते. आई अरे नको नको, मी इतकं हेवी काय. मला तुझ्या सासूला कधी एकदा रंग लावते असं झालंय. मम्मी तू नको लावूस त्यांना रंग, त्यांना राग येतो, त्यांना नाही आवडत. आणि तू एक दिवस लावून जाशील, त्या पुढचं अख्खं वर्ष मला ऐकवत बसतील, त्याचं काय? काही होत नाही. तुझी भांडणं माहिती आहेत मला, सकाळी होतात संध्याकाळी मिटतात. मला तर रंग लावायचंच आहे. कधी या गोळ्या थंडाईत टाकतोय असं मला झालं. अरे थंडाई आलेली आहे. काय कधी मी ठेवतो ती भांग. कार्यभांग, माझा कार्यभांग आहे ना. अरे कार्यभांग नाही, कार्यभाग असा शब्द आहे. वेडा कुठला? आता हे रंगच लपवून ठेवते. रंगच उरला नाही तर लावणार काय? थंडा इथे ठेवते, रंग तिकडे घेऊन जाते. हा नाही, उडतील ना याच्या आत. अहो बहीणबाई, कुठे चाललात? रंग लावायचेत ना. ते थंडाईमध्ये पडले असते ना हे सगळे रंग, म्हणून मी दुसरीकडे नेऊन ठेवते. आलेच मी. पण आपण रंग तर इकडेच खेळणार ना. हो हो, मी लावते ना रंग. नाही, माझं म्हणणं काय आहे, मी स्वयंपाकघरात अजून काही राहिलं का बघते आणि लगेच येतेच मी. हा आलेच मी, लगेच येते. हा आले. चालेल चालेल. लावलाच नाही ना. नाही असं नाही, असं नुसतं एक मिनिट, त्या बाकी गोळ्यांचं काय करणार आहेस तू? अरे दादा, आम्ही मस्त होळी खेळलो. अरे वा, भांग मिसिंग होती, तर आता आम्ही जरा काय वगैरे काही नाही, तिकडे ते परत दे. अरे तुम्ही एन्जॉय करा ना, मी येतो. बाय एन्जॉय आपण. सावकाश त्यांना फक्त बाहेर यायला सांग, कळलं का? हळू हळू, चल चल. सासूबाई,
चला बाहेर चला बाहेर. हो मी आले मला तुम्ही पुढे पुढे थोडं इथलं आवडते आणि मग येते. हा रंग खेळून चालाय भुका लागली सगळ्यांना. पुरण हो तेच पुरणपोळ्याच आणते. तुम्ही व्हा ना पुढे वा. टिका लावते. अहो ऐका माझं जरा. अहो ते पुरणपोळ्यांवर रंग उडेल की नाही म्हणून तुम्ही बाहेर जा. मी आलेच लगेच. जावई बापू आता अंकिता गेले ना मग ते ग्लास तरी आणा इकडे. असं करू नका. नाही मला आवडत नाही. नको मी तुमच्या पाया पडते. तुम्हाला आवडत नाही मग अगं सरिता घे ना लावून. बरं झालं तू आलास ते. जावई बापू अरे थांबा, इतकं मोठं घर आहे आपलं, दुसरीकडे जाऊन खेळा ना तुम्ही. नाही माझं ऐका तुम्ही माझं. एक मिनिट मला जाऊ द्या फक्त इथं. एक मिनिट मला जाऊ द्या फक्त 1 मिनिट. अरे काय तुम्ही पकडा खेळता. अरे गोळी नीट अशी विरघळली नाहीये. थोड्या वेळ विरघळेल. असं हलवा म्हणजे बघा चढेल. हो नका असं करू. नाही मी लावणार. मी तुमच्या पाया पडते. लावणार मी. नको थांबा मी थकले. मम्मी सासूबाई तुम्ही काय करताय? तुम्ही दमलाय. जरा थांबा, थंडाई प्या. नंतर काय ते लावायचं का नाही लावायचं ते ठरवा. शांत जरा श्वास घ्या भरपूर. प्या. तुझ्या ऐकतच नाहीये ग काही. हो आता प्या शांतपणे. आई ग मस्त आहे ना. काय छान बनवले तो थंडाई. वा मस्त. आई ग मस्त आहे का. बस बरोबर आहे तुमचं. आपल्या बायकांना नाहीच कळणार काही कारण मुळात तुमच्या औषधाचा परिणाम होतच नाहीये. तसं नाही. गोळी तळाला गेली नीट विरघळली नाही. शेवटचा गोळी घ्या म्हणजे चढेल. अच्छा पुरणपोळी पुरणपोळी करूया. रंग नको. एक काम करा. हा हे घ्या. मला पुरणपोळी खायची. रंग हे घ्या हे रंग घ्या. रंग मला पुरणपोळी खायची. रंग तुम्ही घ्या. मला पुरणपोळी हवी आहे. पुरणपोळी आणि पकडून मला पुरणपोळी हवी आहे. रंग मला पुरणपोळी लावा. मी पळते मला आणि रंग पुरणपोळी हवी. रंग लावा. मी पळते. रंग लावा. हो व्याई गोळ्या चुकल्या का हो? असं तर नाहीये ना की तुमच्या त्या गोळ्या घेतल्यानंतर खूप वेळानंतर चढतात. हा अजून थोड्या गोळ्या टाकूया. जावई बापू थंडाई आणा. पण गोळ्या तर नाहीयेत. हा म्हणजे बाकीच्या गोळ्या रॉनी घेऊन गेला ना त्याच्या मित्रांसाठी. हो हे 3च ग्लास होते. जाऊ दे व्याई सोडा. आपण ना आतमध्ये जाऊन आता मस्तपैकी पुरणपोळी खाऊया. ती चढेल आपल्याला. गुड आयडिया. चला अंकू मला पकडा. रंग लावा. मला पुरणपोळी हवी आहे. रंग मला पकडा. रंग मला पुरणपोळी हवी आहे. रंग तुम्ही मला पकडा. रंग लावा. मला पुरणपोळी हवी. मला पकडा. रंग लावा. मी पळते.
तुम्ही मला पकडा. अगं मम्मी मम्मी नको लावू सासूबाईंना रंग, त्यांना नाही आवडत. त्याला राग येतो, राग येतो. पुरणपोळी आता मी तुम्हाला लावणार रंग. अहो काय का लावला तुम्ही मला रंग? मला पुरणपोळी हवी आहे. मला रंग का लावला? मला आवडत नाही ना. म्हणून मुद्दाम लावलात ना तुम्ही मला. मला असं पकडलं नाही रंग लावला. मुद्दाम लावला तुम्ही मला. मी अशी पळाले, पकडला रंग. मी अशी पळते, मला पकडा. सासूबाई तुम्हाला त्रास नाही होते ना रंगाचा? नाही ग, इतके वाईट नाही येते रंग. आणि तुझ्यापेक्षा कमी होतोय त्रास मला. सासूबाई ए गंमत करते अग, गंमत करते. ए कशी दिसते ग मी? हा सासूबाई छान दिसता एकदम मस्त. सासूबाई चला ना, भूक लागली, पुरणपोळी. ए मी वाढणार आहे सगळ्यांना, मी वाढणार आहे. माझ्या सुनबाईने सकाळपासून खूप काम केलंय. हो दमली बिचारी, दमली. झोप येते सासूबाई मला. झोप ना, झोप झोप झोप. मी थोपटते हा तुला, थोपटते हा. हो ग तरी सासूबाई तुमच्या या हातात ना माया आहे ना, माया ती अशी ओक्साबोक्षी भरली. हो अगं तुला नाही माया लावणार तर कुणाला लावणार? ओ ग तडी पुरणपोळी. भांडकुद माझी सून, सोन्यासारखी माझी सून. काय व्याही गोळ्या नाही चुकल्या, ग्लास चुकले, औषध ध्यानात चढलंय. बॅकग्राऊंड म्युझिक कोण लावलं? हा कोणी? मी एवढं छान गाते आणि बॅकग्राऊंड म्युझिक कोण लावलं? काय मम्मी? मम्मी काय झालं मम्मी? अरे बापरे, पुरणपोळी हवी आहे का? हो हो वीणबाई रडायला काय झालं? ए मी काही त्रास देते असं सांगितलं काही नाही. मी काय रोज मारते की काहीला? काही नाही ग, आनंदश्रू येते, आनंदश्रू. हो तुम्हाला माहितीये का, ही अंकू आहे ना, अंकू मला नेहमी फोन करून सांगत असते माझ्या सासूबाई ना नेहमी भांडतात माझ्याशी, असं बोलल्या तसं बोलल्या, खूप काही सांगते. ए मी काय तुला इतका त्रास देते? जोक जोक. सासूबाई असं म्हणाल्या, सासूबाई तसं म्हणाल्या, पण सगळं हसत खिदळत असं करत सांगत असते. रंग रंग. खरं सांगू, ही सांगते खरं, पण हिला कंटाळा येत नाही भांडणाचा. उलट आनंद होत असतो. एक भांडण संपलं ना की पुढे कधी एकदा भांडण होतंय असं तिला वाटतं. गंमत सांगू का, मी हिच्याशी भांडल्याशिवाय राहू शकत नाही. एक सांगू, अंकूचं लग्न झालं ना तेव्हा मला असं वाटलं होतं की अंकू परक्याच्या घरी जाणार, माणसं कशी असणार, तिला समजून घेतील की नाही, तिच्यावर प्रेम करतील की नाही. आईची माया ना, तुम्हाला बघितलं ना खूप बरं वाटलं. लेकीसारखं प्रेम करता तुम्ही, लेकीसारखं. ती परक्या घरी आली नाहीये, खरं तर आता मीच परकी झाली आहे तिला. इतकं प्रेम लावलंय ना. मी इकडे येणार ना ती म्हणून 2 बाहुल्या दिल्यात नाही. हा बाहुल्या, हा एकटं वाटून नाही म्हणून दिलेल्या. पण आता असं नाहीये, आता मला असं वाटतंय बाहुल्या घेऊन जायला पाहिजे. नाही 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 नको नको, त्या बाहुल्या राहू दे तिथे. हो त्या बाहुल्या नेलात ना तर कठीण होऊन जाईल सगळं. मी सारखी त्यांच्याशी बोलत असते. नाही पण त्या बाहुल्या आहेत ना म्हणून जरा तरी काम नीट करते, नाहीतर सगळ्याचा बट्ट्या बोळ. मी करते काम नीट करते, पुरणपोळ्या केल्यात, भूक लागली. तू भांड माझ्याशी, भांड. भांडू नका, भांडू नका, भांडू नका. मी नाही, तुम्ही बोला ना काहीतरी, टोमणा मारा ना काहीतरी. तू 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 मला टोमणा मार. बोला ना सासूबाई. तू तू कुचकट बोल. नाही नाही तुम्ही बोला. मग मी पळते, पकडा. काय एवढी आहे तुमची?
असेच भांडण. कुचकट बोला ना सासूबाई. नाही, नाही, तू कुचकट बोल. नाही, तुम्ही बोला, नाही, मग मी पळते. पकडा कशाला. बाबा आज हे किती गोड बोलतात ना एकमेकींशी. हो ना याई तुमच्या औषधाचा चुकीच्या ठिकाणी परिणाम झालाय पण चांगला झालाय. आणि आज रंगपंचमीच्या दिवशी वेगळाच रंग बहरला या दोघींमधला. म्हणजे त्यांच्या नात्यातल्या प्रेमाचा रंगच बहरला एकदम. वा वा. हे शंतनू रोज सकाळी चहामध्ये या दोघींना हे औषध मिसळून देऊया का? नाही 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 त्यात माझ्या नाही. ह्या माझ्या औषधाच्या गोळ्या आहेत ना त्या कधीतरी घ्यायच्या. मग बघा कसं मनात साचलेलं प्रेम रांगत रांगत बाहेर येतं. आता रोज औषध दिलं तर प्रेम साचणार कधी. म्हणून म्हणतो हे मन मोकळं करणारं औषध आहे ना ते वर्षातनं एकदा तरी घ्यायलाच हवं. अहो पण सासरे बुवा हे प्रेम बघून मन भरलं. पोट नाही ना. हो आपल्या पुरणपोळ्या वाट बघतायत. चला चला चला